मित्रांनो नमस्कार. आज मी एक छान कथा सांगणार आहे. 100 लिखा और एक बक्का. 100 बक्का और एक लिखा. अर्थात लक्षात आलं लिहिण्यात काय दम आहे आणि बडबडीमध्ये काय दम आहे. एक शेठजी असतो. शेठजीचं नाव हरी. हरी म्हणजे भगवंताचं नाव. शांतवृत्ती, स्मित हास्य, समोराला आदर देणं हा त्याचा सात्विक भाव. सदा सर्वदा व्यापारामध्ये सतर्क, दक्ष, लक्ष असणारा माणूस. वयवर्ष 60 वर्ष असेल कदाचित. पांढरा पोशाख, टोपी आणि गुळगुळीत दाढी आणि लागवी हास्य. दुकानामध्ये स्त्रिया येऊ, बालक येऊ, वडीलधारी मंडळी येऊ किंवा युवक तरुण, प्रत्येकांना प्रत्येकाच्या स्वरूपात बोलणं हे हरिशेठचं एक वैशिष्ट्य. आणि प्रत्येकाला नावाने बोलणं. नावाने बोलल्यानंतर जो आपुलकी जिव्हाळा जो असतो तो एक बॉन्डिंग असतो. व्यापारातील ती एक मोठी कला आहे. हरिशेठ समोरच्या माणसाला काय हवंय आणि त्याला काय विकायचंय हे त्याची बुद्धी चातुर्य. तर त्याच्याकडे 2 वह्या असायच्या. विक्री झाली की त्यावर टिप्पण करायचं आणि काय नाही त्याची एक टिप्पण करायचं. दिवसभर अलग ग्राहक की कच्च्यावर लिहिणार, पुन्हा पक्क्यावर लिहिणार आणि काय काय विकलंय याची नोंद घेणार. प्रत्येक रॅकवर त्याचं जसं सैनिकासारखं लक्ष असायचं. हरिशेठ 10 ते 11 तास दुकानामध्ये असायचे. त्याची मुलं शिकत होती आणि तीही त्यांच्या क्षेत्रामध्ये नैपुण्य होती. पण हरिशेठ आणि त्याचे 2-4 हाताखालची माणसं यावर त्याचा दुकानाचा प्रपंच चालू होता. लागवी बोलणं आणि हास्य विनोद करणं, त्यामुळे हरिशेठचं ग्राहक वाढत होतं. त्याला अहंकार नव्हता. हा विशेष आहे बरं का. व्यापारात अहंकार असायला कामाचा नाही. आपण कितीही मोठे असू द्या, थाट असू द्या, संपत्ती ही ग्राहकांनी कमवून दिलेली असते, ही आपली नसती. हे ध्यानीमनी ठेवलं तर बरं असतं. एक व्यापाराची बाब आहे. तर व्यापारपेठेमध्ये दुसरे एक शेठ होते, माणिक शेठ. ते सदा तड 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 बोला. हां काय पाहिजे, बोला बोला. आणि ग्राहक दोन्हीची कंपॅरिझन करायची, हरिशेठ आणि माणिक शेठ. आलं ना लक्षात. स्वभावामधील 2 बदल. हिशोब करायचे हरिशेठ आणि लक्ष द्यायचे दुसरीकडे काय भाव आहे आणि आपलीकडं कसं पडतळ खायचंय. माणिक शेठपेक्षा हरिशेठ 2 रुपये 3 रुपयांनी कमी द्यायचे, पण व्यापार मोठा करायचे शांत चित्ताने. ग्राहकांना खवळणं नाही, हुज्जत घालणं नाही. आणि
त्यामुळे व्यापारामध्ये किंमत वाढली, हिंमत वाढली. लोक फरक करू लागले की इथं कसं आणि तिथं कसं. हे नावातलं बदल नाही बरं का, माणसांची नावं वेगवेगळे असू शकतात. एक काल्पनिक नावं. तर स्वभावातील विविधता ही नामावरून नसते, गुणावरून असते. रत्नाचं नाव, सोन्याचं नाव, अलंकाराचं नाव अशी माणसाची नावं असतात. पण दैवी गुण हा अंगी बांधला तर त्याचं कौतुक होतं. लिहिण्याचा हा असा महत्त्वाचा गुण आहे की आपण नेमकं करतो काय, आपल्याला मिळतंय काय आणि आपण मिळवायचे काय. मार्केटिंग कला ही हरीश शेठकडं. त्यामुळे खरेदी करताना आपण काय खरेदी करायचं आणि त्याचा सेल कसा करायचा हे त्याचं मन ठरवायचं. टाईम ड्युरेशन, प्रत्येक 100 दिवसात आपण आणलंय काय, विकलंय काय आणि मिळवलंय काय याचं त्याला कोष्टक जमलं होतं. आणि निवांतपणे तो कमवत राहील. गावामध्ये काही सप्त्यामध्ये देणगीही दे, पण माणिक शेठ कंजूस, रुपये देणार नाही. ते म्हणजे फुकट पैसा येत नाही, आम्हाला कष्ट करावं लागतं. आणि हरीश शेठ म्हणायचे, अरे भगवंत देतोय, भगवंतानी भगवंतासाठी केलेलं कार्य आहे. आणि लोकाभिमुख हा हरीश शेठ लोकप्रिय झाला. पुढं वार्धक्य वाढत गेलं. अकाली त्याची बायको गेली. बायको गेल्यानंतर माणूस खचतो. हरीश शेठची बायको गेली. सगळे लोक तळतळ करायचे की आता हरीश शेठचं कसं काय. पण हरीश शेठ निर्विकारपणे जन्ममृत्यूचा फेरा हा प्रत्येकाला असतोच. अगोदर बायको गेली, त्यानंतर हरीश शेठ त्याच्या गरजा मर्यादित, त्यामुळे तो आपल्या गरजांचा आवाका, कारण हा स्थितप्रज्ञ आणि सतत आपल्या कार्याशी कर्मयोगी हरीश शेठ आपल्या व्यवसायावर निष्ठा आणि मनाची शांती आणि बोलण्यातला गोडवा कदापिही कमी करू दिला नाही त्यांनी. का हा सात्विक गुण आहे. सात्विक गुण शिकायला कोणत्याही कोचिंग क्लासची किंवा कोणत्याही विद्यापीठाची नाही. हे लोक आपले विद्यापीठ आहे, हेच आपले गुरु आहेत. लोकच आपली सोबती सांगाती आहेत. आणि जीवनामध्ये यश कीर्ती हे लोकांमुळे लाभते हो. आपण काहीच नसतो. आपण बाळुत्यामध्ये पडलेला असतो आणि शेवट अंथरुणावर खेळलेला असतो. मधला जो प्रवास आहे ना, तोच आपण चांगला करायचा असतो, जगायचं असतं आनंदानं. आणि हरीश शेठ थकत नव्हतेच. एक दिवशी पहाटेच झोपेमध्ये हरीश शेठचा देहप्रवास संपला. गाव हळहळ व्यक्त करू लागलं. हरीश शेठ गेले, सहज गेले हो. काल दुकाने होते आणि आज, कारण हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे हो. आणि भगवंतावरची निष्ठा, देहाची अवकळा झाली नाही आणि सहज हा जीवन प्रवास. पुढे हरीश शेठच्या मुलानं
तो व्यवसाय थांबवला, कारण ती मोठ्या पदावर गेलेली होती. त्यांना ते व्यापाराचं धोरण शक्य नव्हतं. पण नाव कीर्ती गाजते, लोक स्मरण करतात सत्याचं, निष्ठेचं आणि कर्मयोगाचं. त्यांचं लिहिणं, त्यांची दक्षता, त्यांचं व्यावहारिक चातुर्य हा नावलौकिक पुढे मार्केटची कथा होऊन गेला. ते म्हणायचे 100 बक्का और एक लिखा, हे वाक्य त्यावेळेला मार्केटमध्ये बरेच लोकांनी, नव्या व्यापाऱ्यांनी अनुकरण केलं. चला, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.